शरद पवार यांचा मनापासून आभार मानतो। जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती शरद पवार यांनी करून दाखवली। काँग्रेस मुक्त वर्ध्याचा नारा दिला होता। आम्हाला पंजा इथून गायब करता आला नाही। वर्ध्यातून शरद पवार यांनी पंजा गायब करून दाखवला असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। पाहूया। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वर्ध्यातून अमर काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। शरद पवारांनी ही जागा काँग्रेसकडून स्वतःकडे घेतल्यावरून भाजपनं आता काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय। काँग्रेस मुक्त वर्धा करण्याचं काम शरद पवारांनी केल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। तर काँग्रेस मुक्त वर्धा करण्याचं स्वप्न भाजपनं पाहिलं होतं, पण ते काम पवारांनी केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला। देवेंद्र फडणवीसांच्या या टोल्यावर काँग्रेसनं देखील आता प्रतिटोला लगावलाय। काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी निघालेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर लोकसभा निवडणुकीमध्ये भारत हा भाजपमुक्त होईल असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावलाय। वर्ध्यातून पवारांनी म्हणजे शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केलं। बीजेपी हद्दपार व्हायला लागलेला आहे, त्याची चिंता करा म्हणा आमच्या मित्राला देवेंद्र फडणवीसांना। 2014 पासून भाजपनं काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिलाय, पण अजूनही भाजपला काँग्रेस मुक्त करण्यात यश आलेलं नाहीये। काँग्रेस फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही झेप घेईल असा दुर्दम्य आशावाद सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। फडणवीसांनी केलेल्या टीकेनं खचून जाण्यापेक्षा काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक जोमानं कामाला लागतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। रुपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।